एकाच दिवसात 2 व्लॉग अपलोड करते आहे. त्याचं कारण म्हणजे पाडव्याच्या व्लॉगमध्ये काय रांगोळी मी काढली नाही आणि भाऊबीजला काढली, ती लवकरात लवकर तुमच्यासोबत शेअर करायची होती. आज भाऊबीज आहे, आम्हाला सकाळीच बाहेर जायचं होतं. सो इथे मी मस्त अशी कुर्ती वेअर केली, क्यूट स्लीव्ज आहे या कुर्तीला, आणि रांगोळी काढायला बसली कारण दिवसभर तर आम्ही बाहेरच असणार असतो. लग्नाआधी भाऊबीजची रांगोळी ही युनिक आणि स्पेशल असायची, कारण ना घरी मामा व त्याचे मुलं यायची आणि घरी मस्त रांगोळी असली ना एंट्रन्सला की छान वाटायचं. आणि ना माझं घर हे वाडीत असल्यामुळे बाहेरून येणं जाणारे सगळीच माणसं रांगोळी बघायची. सो एक्साइटमेंट काहीतरी वेगळीच होती. आता लग्नानंतर इथे बिल्डिंगमध्ये फक्त आजूबाजूची घरं काही रांगोळी बघतात ती, थँक्स टू सोशल मीडिया. मग काय 400 लोक तरी बघतात आपली रांगोळी, आणि इथे माझ्या मनात जे जे येत होतं ते मी काढत जात होती. आणि कलर कॉन्ट्रास्ट जर चांगल्यापैकी यूज केला ना तर एकदम उठून दिसते रांगोळी. हा माझा फायनल लुक आहे रांगोळीचा. कसा दिसतो आहे हे नक्की कमेंटमध्ये तुम्ही सांगा. आणि दिवे वगैरे लावले ना की ही रांगोळी तर अजूनच उठून दिसते. नंतर मस्त पूजा वगैरे करून आम्ही निघालो आत्याकडे भाऊबीजेला. तिथे मस्त लंच वगैरे केला आणि मग डायरेक्टच पार्ल्यात माझ्या माहेरी तिकडे भाऊबीजेला गेलो. तिकडे पण डिनर वगैरे करून मग घरी आलो. बाय द वे, बिफोर आय एंड माय व्लॉग, जस्ट सी द लाइटिंग्स दॅट आय हॅव मेड. सी यू इन नेक्स्ट व्लॉग.